नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा केशरी. काही बाद झालेले आहात तुम्ही. इथं बघ काय चालू आहे अजून. व्हेरी गुड. मंडळी, आपण आलो आहोत मुंबईतील भायखळा येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई आज इथे आलेल्या आहे आपल्या या 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि सगळ्या अगदी छान मस्त तयार होऊन आलेले आहेत. आपण हा जो कार्यक्रम सुरू केलाय 16 सख्यांचा, हा माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ताईंसाठी आपण सुरू केलेला आहे, कारण त्यांना त्यांच्या हक्काचा वेळ मिळावा त्यांच्या आनंदासाठी. त्यासाठी आपण हा 16 सख्यांचा कार्यक्रम सुरू केला आणि म्हणता म्हणता आपण जवळजवळ महाराष्ट्रातल्या तमाम ताईंपर्यंत आम्ही पोहोचलो. आणि जेव्हा आम्ही हा 16 सख्यांचा हा कार्यक्रम जेव्हा आम्ही करतो, तो झाल्यानंतर प्रत्येक ताईच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, तो आमच्यासाठी फार महत्त्वाचा असतो. आणि प्रत्येक ताई इथे आम्हाला आवर्जून सांगत असते की आज आम्ही स्वतःसाठी जगलो. आणि ह्या गोष्टी आम्हाला खूप महत्त्वाच्या असतात, खूप प्रेरणा देणाऱ्या असतात. तेव्हा आजच्या भागात सुद्धा आपण तीच धमाल मजा मस्ती करणार आहोत. तेव्हा अजिबात वेळ घालूया नको आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. बघूया आजच्या भागामध्ये कोण होते हुकमाची राणी जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा आपल्या पहिल्या खेळासाठी 10 ताई आपल्याला हव्यात. कोण आहेत त्या 10 ताई? तरी पटापट इथे यायचं. या लवकर. ओके, आता कसं असं वाटतंय सगळ्या माझ्या ताई इथे आलेल्या आहेत पहिल्या खेळासाठी. तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. शुभेच्छा अशासाठी की आता या पहिल्या खेळातून तुमच्यापैकी 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. ताई, कसं वाटतंय? थोडंसं भीती वाटतंय, पण छान पण वाटतंय तुम्हाला पाहून. पण मग भीती कसली वाटते? थोडं शूटमुळे. अच्छा, पण काय मजा असते. अख्खा महाराष्ट्र आपल्याला बघणार आहे की नाही? छान मस्त एन्जॉय करायचे, कारण हा वेळ, ही जी वेळ आहे ही तुमच्या हक्काची आहे, तुमच्या आनंदासाठी आहे. त्यामुळे मस्त स्वतःसाठी हा जो अर्धा तास आहे ना, तो स्वतःसाठी जगा छान मस्तपैकी. ताई, तुला खूप 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 शुभेच्छा. सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा पहिल्या खेळासाठी. ओके, आता आपल्या ह्या पहिल्या खेळाचं नाव आहे उंच माझी उडी ग. आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय तुमच्यासमोर वेगवेगळ्या रंगाचे फुगे आहेत. केशरी रंगाचे फुगे आहेत, गुलाबी रंगाचे फुगे आहेत आणि हिरव्या रंगाचे फुगे आहेत. आता तुम्ही या सगळ्या 10 ताई या गुलाबी रंगाच्या फुग्याच्या रेषेमध्ये सगळ्या अशा उभ्या राहणार आहेत. ओके, उभ्या राहिल्यानंतर मी जेव्हा म्हणेन रंग केशरी, तेव्हा केशरी रंगाच्या फुग्याचे ते उडी मारायचे. हिरवा सांगितल्यानंतर हिरव्या रंगाच्या फुग्याचे ते उडी मारायचे. आणि समजा तुम्ही केशरी रंगाचे इथे असाल सगळ्याजणी, आणि जर मी सांगितलं हिरवा, तर मग गुलाबी रंगाचे इथे उडी मारून मग हिरव्यामध्ये जायचं. आणि जी ताई चुकीची उडी मारेल ती ताई बाद, जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. कळले? चला, तर आपण या पहिल्या खेळाला सुरुवात करूया. आणि त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही गुलाबी रंगाच्या फुग्याच्या या रेषेमध्ये व्यवस्थित अगदी उभ्या राहा. या बघू. आणि आपल्या पहिल्या खेळासाठी सगळ्या ताई व्यवस्थित छान एका रांगेत उभ्या राहिलेल्या आहेत. आणि सुरू करूया आपल्या या खेळाला. आणि त्यासाठी सगळ्या ताईंना पहिला रंग आहे गुलाबी. मनासारखा झाला. ताई, तू बाद झालेली आहेस, त्यामुळे बसू शकतेस. ओके, व्हेरी गुड. हिरवा, गुलाबी, हिरवा. जी ताई उशिरा उडी मारेल ती पण ताई बाद. ओके, गुलाबी, हिरवा, गुलाबी. आणि ताई उडी मारायची. गुलाबी. शाबाश. या ताई, तुम्ही बाद झालेला आहात. केशरी, गुलाबी, हिरवा, केशरी. ओके, गुलाबी, हिरवा, हिरवा. या ताई बाद झालेले आहेत तुम्ही बसू शकता. गुलाबी, केशरी. ताई बाद झालेल्या आहात तुम्ही. व्हेरी गुड. आणि आता एक ताई बाद होणार आहे. कोण आहे ती ताई बघूया. ओके, रेडी. गुलाबी, हिरवा, केशरी,
गुलाबी गुलाबी. शाबास. या ताई तुम्ही बाद झालेले आहात, तुम्ही बसू शकता. ओके, व्हेरी गुड. आणि अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. खूप खूप अभिनंदन पाचीताईंचं. व्हेरी गुड. आणि पाचीताईंचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय? खूप छान वाटते. असे खेळ खेळले होतीस आधी? हो खेळलो होतो खेळली होती. कुठे खेळली होते? आमच्या इथे नवरात्रीमध्ये. तुमच्या इथे नवरात्री. तुमच्या इथे म्हणजे कुठे? मैदानावर. मैदानामध्ये. अरे वा. माहेर कुठलं म्हणालीस तू? कुडाळ. माहेर कुडाळ. आणि सासर? रत्नागिरी. सासर रत्नागिरी. व्हेरी गुड. किती वर्ष झालेत लग्नाला? 15 वर्ष. 15 वर्ष. काय करतात भाऊजी? जे मध्ये. बीजे मध्ये. ओके, व्हेरी गुड. खूप छान. ताईला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मस्त खेळायचे. हा, या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. हा, खेळाचं नाव काय ताई? एक स्ट्रॉ धमाल. हा, खेळाचं नाव काय? एक स्ट्रॉ धमाल. एक स्ट्रॉ धमाल. हा, आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्यासमोर प्लॅस्टिकची बाटली आहे, त्याच्यानंतर स्ट्रॉ आहेत, 5-5 स्ट्रॉ आहेत. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर कमीत कमी वेळेमध्ये सगळेच्या सगळे स्ट्रॉ या बाटलीत टाकायचे, कमीत कमी वेळेमध्ये. हा ताई, कसे टाकशील? एक एक, एका वेळी एकच. हा ताई, हा फक्त ही ताई खेळ. ओके, 1 2 3. हा, कमी, लवकर लवकर लवकर. हा, शाबाश. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. पण हा खेळ असा खेळायचा नाहीये, इतका सोपा नाही. हा, आता हे जे स्ट्रॉ टाकायचे ते कशा पद्धतीने टाकायचे ते बघा. 1 2 3 म्हटल्यानंतर एका वेळी एक स्ट्रॉ उचलायचे आणि तो आणि असा बाटलीत टाकायचं. ओके, कळलेलं आहे? नक्की अशा पद्धतीने खेळायचंय. जी ताई अशा पद्धतीने स्ट्रॉ बाटलीमध्ये टाकेल कमीत कमी वेळेमध्ये ती ताई विजेती. अशा 2 ताई विजेत्या होणार आहेत. कळलेले तुम्हाला? नक्की खेळ सुरू करायचा आहे. हा, ओके, पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. चला तर मग सुरू करूया आपलं या खेळाला. तयार आहे तुम्ही पाची ताई? ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित लक्ष द्यायचं. व्यवस्थित लक्ष द्यायचे. हा, आपले स्ट्रॉ उचलायचे. ओके, रेडी? ओके, तयार आहे? 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित लक्ष ठेवायचं. आपल्याच बाटलीमध्ये टाकायचे स्ट्रॉ. ओके, रेडी? हा, 1 2 3. हा, समोर बघायचंय. हा, समोर बघायचंय. स्ट्रॉ ठेवताना समोर बघायचंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मस्त, शाबाश. हा, मस्त, लवकर लवकर. हा हा हा, शाबाश. ह्या ताईकडे बघा, ह्या ताईकडे बघा. शाबाश शाबाश. हा, तू तेवढी जागा घेशील तर तिने काय करायचं? हा, तिची पण जागा घेतेस तू असा करून करून. हा हा, होणार, येणार येणार. प्रयत्न करत राहायचे, समोर बघायचं. हा, शाबाश शाबाश. हा, व्हेरी गुड. शाबाश, मस्तच. हा, जाणार जाणार जाणार. हा, नाही. हा हा, ओके, व्हेरी गुड. हात वरती करायचंय गेल्यानंतर. हात वरती करायचंय. व्हेरी गुड. हा हा ताई. हा, ओके. हा, मस्तच. हा, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. व्हेरी गुड. हा, समोर बघायचंय. हा हा, हिचं बघ काय चालू आहे अजून. हा, व्हेरी गुड. हा, चालू ठेवा चालू ठेवा. हा हा, काय झालं? श्याबाई काय घ्या? श्याबाई काय या? हा, ओके, वेळ संपलेली आहे आणि निर्णय तुमच्या समोर आहे. निर्णय असा आहे की कमीत कमी वेळेमध्ये ज्या ताईने स्ट्रॉ या बाटलीमध्ये टाकलेले आहेत तर त्या 2 ताई आहेत. त्यातली दुसऱ्या क्रमांकाची ताई सांगतो आणि त्या ताईचं नाव आहे प्रिया ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हात वरती करायचं होतो. शाबास. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे कविता ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
कसं वाटतंय पुढच्या छान खेळात वाटतंय. गेलीस? हो ना. व्हेरी गुड, खूप खूप अभिनंदन दोन्ही ताईंचं. व्हेरी गुड. म्हणजे आपल्या शेवटच्या खेळाकडे जाण्या अगोदर सुरू करूया आपला हा अत्यंत सुंदर असा भाग, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. तू अनोळखी तरी सोबती मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. तुम्ही तुमच्या अर्पिता आणि समीरवरती खूप प्रेम करताना आता हेच प्रेम तुम्ही पत्रातून आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या भावना लिहा आणि सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली सगळी पत्र सन मराठीच्या पेजवरती अपलोड केली जातील आणि त्यातील काही निवडक पत्र तू अनोळखी तरी सोबती या मालिकेतील कलाकार वाचून दाखवतील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 4 मार्च आणि 5 मार्चला संध्याकाळी 6 वाजता त्यातील काही निवडक पत्र तू अनोळखी तरी सोबती या मालिकेतील कलाकार वाचून दाखवतील. त्या निवडक पत्रांमध्ये तुमचं सुद्धा एक पत्र असू शकतं. तेव्हा लवकरात लवकर पत्र लिहा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोचवा. आणि या भागामध्ये आपण 10 ताईंना पत्र लिहायला सांगतो आणि त्यातली काही 2 निवडक पत्र आपण इथे वाचतो आणि ती पत्र आज आपण वाचणार आहे प्रियाताई आणि कविताताई यांनी लिहिलेली. तर सगळ्यात आधी आपण प्रियाताईंपासून सुरुवात करूया. हां, आणि तुझं नाव सांग बरं आधी. प्रिया राजेंद्र पाटील. कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या भावासाठी लिहिलेलं आहे पत्र. सख्खा भाऊ. हो, आणि भावालाच का लिहावं असं वाटलं पत्र? कारण माझं आणि माझ्या भावामध्ये थोडेसे रिलेशन थोडे वाईट झालेले आहे, ते त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. ओके, आपण पत्र वाचू शकतो. ओके. माझा प्रिय भाऊ वैभव, मला या पत्राद्वारे आपल्या जुन्या आठवणी आणि सोबतचे क्षण थोडक्यात वर्णन करायचे आहेत. वैभव, माझी सगळे भावंड तुझ्यासोबतचे चांगले क्षण खूप आठवणीत येत आहेत. आपले एकमेकांवर रागावणे, हसणे, रुसणे हे खूप आठवणीत करतोय. पण गेल्या काही वर्षात तुझ्या व्यसनामुळे आपल्या नात्यामध्ये खूप दुरावा निर्माण झाला आहे. तुझ्या लाडक्या बहिणीचं तुझ्याकडे विनंती आहे की तू माझा हिऱ्यासारखा चमकणारा भाऊ आहेस. वैभव, माझे सगळे क्षण म्हणजेच मी, आई, बाबा आणि माझी भावंड सर्वजण तुझी वाट पाहत आहोत. या पत्रातून मला तुला एवढंच सांगायचं आहे, मी तुझी लाडकी बहीण प्रिया, मी तुला प्रत्येक क्षणाची आठवण माझ्या हृदयात जपून ठेवलेली आहे. मला आपल्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे, ते तुला लवकर यातून बाहेर काढतील. आणि हा विश्वास मला तुझ्यावर पण आहे की तू यातून नक्की बाहेर येशील. मी तुझी लाडकी बहीण प्रिया तुला हा एक संदेश पत्राद्वारे पोहोचवत आहे. माझी अशी इच्छा आहे की तू याच्यामधून लवकरात लवकर बाहेर यावी. हा किती वर्ष झाले दुरावा आहे? किती 5 वर्ष नाही. 5 वर्ष. त्याच्याबरोबर काहीच बोलणं? आणि आमचं बोलणं वगैरे आहे सगळं, पण त्याचंही असं वागणं आहे ते आम्हाला पटत नसल्या कारण आम्ही स्वतः बोलत नाही. आम्ही बऱ्याच वेळा त्याला सगळ्यांनी समोर बसून समजवलेलं आहे, पण नाही ऐकत आहे. तर मला या तुमच्या मार्फत त्याच्यापर्यंत पोचवायचं आहे की तू याच्यातून लवकरात लवकर बाहेर. ताई, नक्कीच तुझ्या या भावना त्याच्यापर्यंत पोचतील आणि मला असं वाटतं की आयुष्य सुंदर आहे आणि ते छान जगता आलं पाहिजे आपल्या माणसांबरोबर. त्यामुळे मी दादाला पण असंच सांगेन की नाती जपली पाहिजेत. आपला विचार न करता एक सुंदर आयुष्य तू तुझ्या मंडळीसोबत, तुझ्या कुटुंबासोबत नक्की जग. त्यात आनंद खूप असतो आणि नाती टिकवून ठेवली पाहिजेत. मला असं वाटतं की ताई नक्की दादा फोन करेल तुला. आता आपण ह्या ताईंशी बोलूया. ताई, तुझं नाव सांग बरं पूर्ण. कविता संतोष महाप्रळकर. ताई, कोणासाठी पत्र लिहिलंय? मी माझ्या आत्यासाठी लिहिलेलं आहे. आत्यालाच का लिहावं असं वाटलं पत्र? आत्याला जाऊन खूप वर्ष झाली, म्हणजे 16-17 वर्ष झाले. आणि आता जस्ट माझ्या मम्मी पप्पांचा 50वा लग्नाचा वाढदिवस होता. त्या क्षणी माझी छोटी आत्या आली होती, पण मोठी नव्हती. ते थोडं फील झालं होतं मला की ती त्या क्षणात नव्हती. म्हणून तुझ्या या भावनातलं तिच्यापर्यंत पोचवायचे. ती नक्की ऐकेल. नक्कीच पत्र वाचू शकतो आपण. प्रिय आत्या, तुला जाऊन 16 वर्ष झाली. तुझी आठवण नेहमीच येते. 2 आत्या सोबत आहेत, फक्त तूच दिसत नाही. आत्ताच मम्मी पप्पांची 50वी लग्नाची ॲनिव्हर्सरी झाली, तू नव्हती. छोटी आत्या आली होती, तुझा मुलगा, सून, मुली आल्या होत्या, नाती आल्या होत्या. त्यात आठवणी म्हणजे तू दिसली नव्हती. तुझं ते आठवणीचे
चिमटे काढणं, रक्षाबंधनाला नारळाची वडी देणं, दिवाळीला मक्याचा चिवडा न विसरता तू पाठवायची. तुझं एक स्वप्न होतं की बदलापूरचं घर जेव्हा आम्ही घेऊ तेव्हा तिथे नवीन संसार थाटावा असं मम्मीला तू सांगायची. तू सर्व अर्धवट सोडून आम्हाला गेलीस. तुझी आठवण कधीच जाणार नाही. तुझी लाडकी भाची पिंकी. आज हे पत्र लिहून कसं वाटतंय? खूप छान. कारण इतके वर्ष तरी नव्हतं आणि ती नेमकी गेली तर महिला दिनीच गेली, एवढंच वाईट वाटतं. नक्कीच तुझ्या त्या भावना आत्यांपर्यंत नक्की पोचतील. त्या जिथे कुठे असतील त्या नक्कीच खुश असतील आज तुझा संसार बघ, तुझ्याकडे बघून. हा, आणि आता आपण शेवटच्या खेळाकडे जाऊया. नक्की. दोन्ही ताईंनी पत्राचं वाचन केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या भावना त्या पत्रातून व्यक्त केलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की त्या भावना त्या व्यक्तींपर्यंत नक्की पोचतील. या पत्र मनातलं या भागानंतर आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाला. कसं वाटते ताई? खूप छान वाटतंय. खूप छान वाटते. तू हुकमाची राणी होणार आहेस की नाही? हो, होणार. नक्की. प्रयत्न करणार. बोल बघू, मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. ये बात है. हा ताई प्रयत्न करे. हे म्हणते की मीच होणार हुकमाची राणी. प्रयत्न करेन. प्रयत्न करशील. ओके, व्हेरी गुड. पण कसं वाटतं आता शेवटच्या छान खेळात वाटतं. आलेलीस? छान वाटते. हा. बरं, किती वर्ष झाले लग्नाला तू म्हणालीस? 15 वर्ष. 15 वर्ष. बरं, आता तू कसं आहे, तुम्ही ताई माहेरी आलेले आहेत. हा हा, तर एक उखाणा तर बनतोच ना. हा, एक छान उखाणा घ्यायचा आहे मस्तपैकी. शंकराच्या पिंडीवर बेल वाते वाकून राजेंद्ररावांचं नाव घेते, तुमचं सर्वांचं मान राखून. थोडंसं राजेंद्र. राजेंद्र रावांचं. हा, राजेंद्र रावांचं. व्हेरी गुड, क्या बात आहे. ताई खूप खूप अभिनंदन तुझं शेवटच्या खेळामध्ये आलेले आणि शुभेच्छा सुद्धा. एक उखाणा पटकन. येतंय. व्हेरी गुड. हा, शबाश, मस्तच. हा, सोन्याच्या पेटीत मेहंदीचा कोण, संतोष रावांचं नाव घेते, हम आपके है कौन. अरे बाप रे, हम आपके है कौन. कसं भाऊजी हे तिथे. ओके, व्हेरी गुड. हरकत नाही. त्यात आपण या खेळाला सुरुवात करूया. या खेळाचं नाव आहे एक टप्पा नाबाद. एक टप्पा नाबाद. आता हा खेळ असा आहे, 15 चेंडू आहेत गुलाबी रंगाचे आणि ताई तुझ्यासमोर हिरव्या रंगाचे चेंडू आहेत. काय करायचंय, चेंडू घ्यायचंय. 1 2 3 म्हटल्यानंतर जी कोणी ताई पहिल्यांदा सुरू करेल ती एक टप्पा टाकून बरोबर तुमच्या समोर जे ट्रे आहेत त्या ट्रे मध्ये हे चेंडू अडकवायचे. म्हणजे हे असे. ओके, हे असे आपण. ओके, पण जी ताई जास्तीत जास्त चेंडू त्या ट्रे मध्ये अडकवेल ती असणारे या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. या आपली जागा घ्या व्यवस्थित. मी या साईडला येतो. ताई तू पण एक हा अल्टरनेट आपण चेंडू टाकायचा आहे ट्रेमध्ये. ओके ताई, तुझ्यापासून सुरुवात करूया. ओके, सुरू कर. 1 2 3. एक मिनिट. हा, रेडी. शाबाश. 2 चेंडू अडकवलेले आहेत. हरकत नाही, मस्त. अरे देवा. हा हा, ओके, रेडी. सरपटी नाही टाकायचे. एक मिनिट. हा, रेडी. ओके ताई तू आता. हा, अरे 2. आतापर्यंत गुणसंख्या झालेली आहे 2-0. ओके, आणि पहिली गोष्ट म्हणजे असं टाकायचं. हां, असं नाही. हां, ओके, थांब. हां हां, शाबाश. अरे क्या बात आहे. गुणसंख्या झालेली आहे 2-2. व्हेरी गुड. हां, ओके, रेडी. अरे मस्तच. हां, अरे क्या बात आहे. 3 आणि 2. 3-2 गुणसंख्या. ओहो,
क्या बात आहे, टफ चाललं एकदम. शाबाश. हा, व्हेरी गुड. अत्यंत अटीतटीचा असा, अरे व्हेरी गुड. 4 आणि 3 गुणसंख्या. व्हेरी गुड. ओके. 5 आणि 3 गुणसंख्या. एक मिनिट. हा, 5 आणि 3 गुणसंख्या झालेली आहे. ओके. हा, ओके, मस्त. व्हेरी गुड. 5 आणि 3 गुणसंख्या अजूनही. शाबाश. 5 आणि 4 गुणसंख्या. व्हेरी गुड. नाही. व्हेरी गुड. मस्त. हा, आणि शेवटचा एक चेंडू राहिलेला आहे. आणि एक मिनिट. 5 आणि 4 गुणसंख्या. ओके. हा, शाबाश. आणि इथे या, इथे. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. जास्तीत जास्त चेंडू अडकवलेले आहेत प्रियाताईंनी. आणि उपविजेती ठरलेली आहे कविताताई. ताई, तुझं खूप अभिनंदन. व्हेरी गुड. कसं वाटतंय ताई, उपविजेती ठरलेली आहेस तू? छान वाटतं. छान वाटते. असे खेळ खेळून कसं वाटलं? खूप छान. खूप छान. पण असे खेळ खरंच आधी कधी खेळली होती? हा, होतात जे मध्ये खूप सारे. ओके. पण हे अशा प्रकारचे खेळ खेळली होतीस का कधी? आणि नाही. मुळात आधी पहिली गोष्ट म्हणजे माहेरी आल्यासारखं वाटतंय गेले. हो, वाटतं. वा, खूप छान. त्याच्यामुळे ताई तुझं खूप अभिनंदन. उपविजेती ठरलेली आहेस तू. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे प्रियाताई. खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा हो. आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. कसं वाटतंय ताई? हा, खूप छान वाटते. पण असं वाटलं होतं उपमाची राणी होशील? नाही, बरं, सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहे? माझ्या मुलींना फोन नाही करणार. इथेच आहेत. आता इथेच आहे सगळ्या. बरं, हरकत नाही. आणि आज तू हुकुमाची राणी झालेली आहेस, तर असं कुठला हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतं आज, की जो हुकूम पाळला पाहिजे? मला असं वाटतं की मोठल्या वेळी सांगितलं सर्व रहिवाशांनी गुण्यागोविंदांनी एकमेकांशी सगळ्यांशी व्यवस्थित राहावं. बस. तुझा हा हुकूम नक्की सगळे पाळणार आहेत. एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढणार आहे. ओके. सोहळा सख्यांचा प्रियाताई, तुझं पुन्हा एकदा खूप अभिनंदन. आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहेस तू. आणि मंडळी, प्रत्येक ताईच्या चेहऱ्यावरचा हा जो आनंद असतो ना, हा आनंद आमच्यासाठी फार महत्त्वाचा असतो. आणि त्यासाठीच आमचा हा सगळा अट्टहास आहे, हा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या ताई, सगळ्या माझ्या सख्या, त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हाच आनंद आणायचा आमचा प्रयत्न आहे. भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत, तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा.